गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण युनिट नंबर थर्ड स्टार्ट करणार आहे फॉर थर्ड इयर पॉलिटेक्निक स्टुडंट्स, सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स. अगोदरच्या प्रिव्हियस जे होते व्हिडिओज ते कशा कशावर होते, युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2. युनिट 1 दॅट इज स्लोप अँड डिफ्लेक्शन, युनिट नंबर 2 फिक्स्ड बीम. सगळ्या प्रॉब्लेम्स, IMP प्रॉब्लेम्स त्या रिव्हिजन सेशन मध्ये घेतलेल्या आहे. ज्यांनी कोणी पण ते व्हिडिओज बघितले नाही ते पहिले व्हिडिओज जाऊन आपल्या युट्यूब चॅनल राजेश सर्स अकॅडमीच्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ व्ह्यू करायचा आहे, क्वेश्चन्स लिहून घ्यायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे. तर आज युनिट नंबर थर्ड जे की कंटिन्युअस बीम आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावर आपलं सेशन राहणार आहे, कंटिन्युअस बीम वर राहणार आहे. ओके. ठीक आहे. तर रिव्हिजन थ्रू PYQs आपण हा टॉपिक शिकणार आहे. चलो. तर फर्स्ट बघा, काही थेरी मी सांगणार, इम्पॉर्टंट थेरी जे की एक्झाम मध्ये दिसण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत. ते आहेत, फर्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1 किंवा टॉपिक 1 म्हणून आपण डिफाइन कंटिन्युअस बीम अँड ड्रॉ स्केच ऑफ इट. ठीक आहे. कंटिन्युअस बीमला जसं आपण फिक्स बीम डिफाइन केला होता प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये, आपण युनिट नंबर 2 मध्ये बघितलंय. पण आता इथं काय करायचं, कंटिन्युअस बीमला डिफाइन करायचं. फिक्स बीम म्हणजे काय, फिक्स बीम बोथ एंड्स फिक्स्ड आहे. बट आता कंटिन्युअस बीम मध्ये सपोर्ट्स कसे आहेत, सिम्पली सपोर्टेड म्हणजे मोर दॅन 2 सपोर्ट तुम्हाला इथं दिसणार आहेत. 2 म्हणा, मोर दॅन 2 म्हणा किंवा 3, 4, 5 हे सगळ्या कशामध्ये येतात, कंटिन्युअस बीम मध्ये. अ बीम इज सेड टू बी अ कंटिन्युअस बीम इफ इट हॅज अ 2 ऑर मोर स्पॅन्स. म्हणजे एक 2 म्हणजे मिनिमम 2 ऑर मोर स्पॅन. 3 स्पॅन पण राहू शकते, 4 स्पॅन पण राहू शकते. हे सगळे कशामध्ये येतात, कंटिन्युअस बीम मध्ये येतात. अँड 3 or more supports as shown in figure. आता ह्या केसमध्ये 2 स्पॅन साठी किती सपोर्ट्स आहेत, 3 सपोर्ट्स आहेत. ठीक आहे. आता तसं 3 स्पॅनला 4 सपोर्ट राहणार, म्हणजे एक सपोर्ट वाढणार डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ स्पॅन प्लस 1 केलं तर तेवढे तुम्हाला सपोर्ट्स घ्यायचे आहेत. कशाला, कंटिन्युअस बीमला, ऍज शोन इन फिगर. नाउ हियर ऑल 3 MA, MB, MC आर अननोन्स. MA, MB आणि NC आर अननोन्स. such beams are continuous over the supports. Such beams are continuous म्हणजे सपोर्ट ABC वर बीम कसा आहे, कंटिन्युअस आहे. हियर MA अँड MC आर झिरो. कस काय MA अँड MC आर झिरो, कारण की ते ऑलरेडी काय, सिम्पली सपोर्टेड एंड्स आहेत. आणि तुम्हाला माहित आहे सिम्पली सपोर्टेड एंड्स वर मुवमेंटची किंमत किती राहते, झिरो राहते. मुवमेंट फ्री बेंडिंग मुवमेंटची किंमत किती राहणार, झिरो राहणार. बट इथं सपोर्ट बी ला मुवमेंटची किंमत झिरो राहणार नाही, कारण की तिथं कोणता मुवमेंट, फ्री मुवमेंट जनरेट होतो. फ्री मुवमेंट, फ्री बेंडिंग मुवमेंट, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, एक काम करू आपण, फ्री बेंडिंग मुवमेंट म्हणणार नाही आपण, त्याला आपण सपोर्ट मुवमेंट म्हणू. सपोर्ट मुवमेंट, सपोर्ट मुवमेंट म्हणणार आहे. काय म्हणणार आहेत, सपोर्ट मुवमेंट म्हणणार आहेत. ठीक आहे. समजलं का. तर इथं आपण बी एंडला काय काय काढू शकतो, सपोर्ट मुवमेंट काढू शकतो. आणि हा सपोर्ट काय क्रिएट करणार, इथं हॉगिंग बेंडिंग मुवमेंट क्रिएट करणार. कोणता मुवमेंट, सपोर्टला हॉगिंग बेंडिंग मुवमेंट क्रिएट करणार आहे. म्हणजे हा सपोर्ट काय करते, बीमला लिफ्ट अप करते. मग हेच समजा तुम्हाला बेंडिंग डिफ्लेक्शन कर काढायचा असेल तर डिफ्लेक्शन कर कसा येणार, या पद्धतीचं येतो. ठीक आहे. डिफ्लेक्शन कर काय होणार, या पद्धतीचं येतो. ठीक आहे. सपोर्ट्सवर असे बीम लिफ्ट होतात. इथं तुमचं सॅगिंग बेंडिंग मुवमेंट म्हणजे पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट आणि निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट दॅट इज हॉगिंग बेंडिंग मुवमेंट कुठं, इंटरमिडिएट सपोर्ट्सला क्रिएट होणार आहे किंवा जनरेट होणार आहे. ओके. चलो नेक्स्ट. आता स्टेट द इफेक्ट ऑफ कंटिन्युटी इन कंटिन्युअस बीम म्हणलेला आहे. ठीक आहे. तर इफेक्ट काय कंटिन्युटीचा, जसं फिक्सिटीचा इफेक्ट काय होता, तिथं स्लोप आणि डिफ्लेक्शन झिरो भेटू लागले कुठं, सपोर्टला. तर कंटिन्युटी मध्ये काय काय भेटणार आपल्याला, कोणत्या पॅरामीटर रेड्यूस किंवा इन्क्रीज होणार आहे, बघा इफेक्ट मध्ये फर्स्ट बघा, प्रोड्युसेस प्रोड्युसेस सपोर्ट मोमेंट्स ऑफ हॉगिंग नेचर. आता हॉगिंग नेचर कुठं, इंटरमिडिएट सपोर्ट्स. कुठं जनरेट होणार ते, इंटरमिडिएट सपोर्ट्सला, जे की मधल्या सपोर्ट्स राहतात. एंड सपोर्ट सोडून बाकीच्या सपोर्ट्सला कोणत्या मुवमेंट्स येणार, तिथं हॉगिंग नेचरचे मुवमेंट्स येणार. सपोर्ट्सला हॉगिंग नेचरचे मुवमेंट्स येणार. ठीक आहे. आता डिपेंड करेल सपोर्ट कसा आहे, फिक्स्ड आहे का सिम्पली सपोर्टेड आहे. त्याच्यानंतर रेड्यूस करते काय, बेंडिंग मुवमेंट. ओके. त्याच्यानंतर बेंडिंग मुवमेंट आलं की लगेच त्याच्या नेक्स्ट पॅरामीटर काय राहणार लागून, दॅट इज डिफ्लेक्शन. अँड इन्क्रीजेस लोड कॅरिंग कॅपॅसिटी. म्हणजे हा स्पॅन
किंवा हा बीम काय इन्क्रीज करणार, लोड कॅरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करणार आणि सॅगिंग मुवमेंट क्रिएट करणार कुठं, मिड स्पॅनला. आताच मी शो केला नाही तर बघा, ह्याला आपण सॅगिंग बेंडिंग मुवमेंट म्हणतो मिड स्पॅनला. आणि हॉगिंग कुठं आहे, हॉगिंग राहणार तुमच्या सपोर्ट. हॉगिंग कुठं राहणार, हॉगिंग नेचर सपोर्ट्सला राहणार. ठीक आहे, हॉगिंग नेचर कुठं, सपोर्ट्सला राहणार आहे. तर एवढं काय तुमचं हे नेचर कुठं मिड स्पॅनला आणि सपोर्ट्सला दाखवणार आहे. दॅट इज हगिंग बेंडिंग मुवमेंट ऍट सपोर्ट्स, सॅगिंग बेंडिंग मुवमेंट ऍट मिड स्पॅन. हे तुमचं इफेक्ट ऑफ कंटिन्युटी राहणार फॉर द फॉलोइंग व्हॅल्यूज. ओके, चलो नेक्स्ट. आता सगळ्यात महत्वाची थेरी तुमचं क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ थ्री मुवमेंट. याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, CTTM, क्लॅपेरॉन्स थेरम. जिथं मी CCTM लिहिणार तिथं तुम्ही काय समजून घ्यायचं, ते काय लिहिलेलं असेल, क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ थ्री मुवमेंट्स. म्हणजे हे कशासाठी यूज करतो, फॉर फाइंडिंग सपोर्ट मुवमेंट्स ऍट फॉर द गिवन बीम, फॉर द गिवन कंटिन्युअस बीम. तर काय म्हणते बघा, क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ थ्री मुवमेंट इज अप्लिकेबल टू स्पॅन. किती स्पॅन पाहिजे, मिनिमम 2 स्पॅन पाहिजे. ठीक आहे, ऑफ कंटिन्युअस बीम. ठीक आहे, इट स्टेट्स दॅट फॉर एनी टू कॉन्झिक्युटिव्ह स्पॅन, फॉर एनी टू म्हणजे एका मागे एक स्पॅनला, ऑफ कंटिन्युअस बीम subjected to the external loading and having uniform moment of inertia, then the support moment MA, MB and MC at supports A, B, C respectively are given by the following equation. आता हे इक्वेशन तुम्हाला पार्ट करून घ्यायचे. बीम आहे, इक्वेशन पार्ट करायचं. बीम कोणता आहे, कंटिन्युअस बीम आहे, त्याच्यामध्ये दोन स्पॅन दिसते, ए बी आणि BC. मग एबीबीसी आपण त्या स्पॅनला समजा CCTM दॅट इज क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ थ्री मुवमेंट अप्लाय केलं, तर तिथं कोणतं इक्वेशन यूज करायचं, दॅट इज MAL1. तर इथं MAL1 येईल, MAL1 प्लस ट्वाइस MB L1 प्लस L2 प्लस MCL2 इक्वल्स टू -6A1X1 बार डिवायडेड बाय L1 मायनस 6A2X2 बार डिवायडेड बाय L2. किंवा इथं तुम्ही मायनस कॉमन करून 6A1X1 बार डिवायडेड बाय L1 करू शकता, प्लस 6A2X2 बार डिवायडेड बाय L2, जे की तुम्ही मॅक्सिमम नंबर ऑफ केसेस मध्ये सॉल्व्ह पण केलेलं असेल आणि MSBTच्या पेपरमध्ये हा वाला फॉर्म्युला दिसतो. ठीक आहे, हा MSBTचा सोल्युशन आहे, बट यूज करताना, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा वाला फॉर्म्युला दॅट इज मायनस कॉमन करून आपण दोन व्हॅल्यूज जे आहेत त्या ऍडिशन्स मध्ये घेतो. आणि इथं कॅपिटल ए च्या ठिकाणी मी स्मॉल ए यूज केला, A1 आणि A2. A1 A2 काय, एरिया ऑफ म्यू डायग्राम. काय राहणार, एरिया ऑफ म्यू डायग्राम, एरिया ऑफ म्यू डायग्राम. आता इथं बघा हे फॉर्म्युला कसं पार्ट करायचं. आता ए जे पॉइंट आहे किंवा ए जे सपोर्ट आहे ते कोणत्या स्पॅनला कॉमन आहे, L1 स्पॅनला. करेक्ट आहे. दुसरा कोणता सपोर्ट स्पॅन आहे का एला लागून, नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर बी. आता बी सपोर्ट बघा, बी कोणत्या कोणत्या स्पॅनला कॉमन आहे, L1 आणि L2. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इथं 2 आहे आणि स्पॅनचं ऍडिशन आहे. प्लस सी कोणत्या स्पॅनला कॉमन आहे, L2, त्याच्यामुळे इथं MCL2 केलं आणि बाकीचा हा वाला फॉर्म्युला तर तुम्हाला माहितच आहे, दॅट इज -6A1X1 बार डिवायडेड बाय L1 प्लस 6A2X2 बार डिवायडेड बाय L2. आता इथं सेम मोमेंट ऑफ इनर्शिया युनिफॉर्म बनलेला आहे, म्हणजे इथं सेम MI राहणार और सेम मोमेंट ऑफ इनर्शिया आपण त्या त्या कंडिशन साठी हा वाला इक्वेशन यूज करायचं. आता समजा नॉट कॉन्स्टंट मध्ये इथं चेंज असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, मग तिथं काय करायचं, L1 च्या डिनॉमिनेटर मध्ये I1 लिहायचं. ठीक आहे, या पोर्शन मध्ये. आणि राईट हँड आणि L2 च्या ठिकाणी L2 च्या डिनॉमिनेटर मध्ये I2 घेतो. ठीक आहे, लेफ्ट हँड साइडला. आणि राईट हँड साइडला काय चेंज करायचं, L1 जिथे दिसतो त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये I1 घ्यायचं, L2 जिथे दिसतो तिथं मल्टिप्लिकेशन मध्ये I2 घ्यायचं. तर इथं I1 I2 जे आहेत ते मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पॅन AB आणि BC आहे. L1 L2 स्पॅन AB BC चं लेंथ आहे. आणि X1 बार X2, आता इथं X1 आणि X2 जे आहेत, ठीक आहे, X1 बार आहे आणि इथं X2 बार जे आहेत, दे आर द डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ सिम्पली सपोर्टेड BMD, म्हणजे बेंडिंग मोमेंट डायग्राम फ्रॉम सपोर्ट A अँड सपोर्ट, इथं लिहिलेलं आहे सपोर्ट C. म्हणजे आपण त्या सी ची डिस्टन्स कुठून मेजर करतो, फ्रॉम सपोर्ट ए आणि फ्रॉम सपोर्ट
सी. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मला ह्या बीम मध्ये अप्लाय करायचं असेल क्लॅपटॉन्स थिरम, तर माझे एंड सपोर्ट काय सी आहे आणि इथं सॉरी ए आहे आणि इथं सी आहे. मग तिथूनच मी कोणत्या डिस्टन्सेस घेणार, कशाचे डिस्टन्सेस घेणार, सेंट्रॉइडच्या डिस्टन्सेस घेणार. तर हे युनिफॉर्म मुवमेंट ऑफ इनर्शिया, हे नॉन युनिफॉर्म मुवमेंट ऑफ इनर्शियासाठी. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता सगळ्यात महत्वाचं कन्सेप्ट दॅट इज हे एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत. या एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस म्हणजे हा वाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस काय मॅक्झिमम आहे. ठीक आहे. काय आहे इमॅजिनरी स्पॅन, कन्सेप्ट ऑफ इमॅजिनरी स्पॅन. आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एकदम बेसिक फंडा सांगतो, बेसिक कन्सेप्ट सांगतो. कुठं इमॅजिनरी स्पॅन घेतो, जिथं स्पॅन किंवा जिथं सपोर्ट कसा आहे रे, जिथं सपोर्ट फिक्स्ड आहे, जिथं सपोर्ट फिक्स्ड आहे तिथंच आपण इमॅजिनरी स्पॅन घेऊ शकतो. आता इथं सपोर्ट ए फिक्स्ड आहे, तर इथं काय घेतला आपण, ए नॉट घेतला आणि त्याच्यामध्ये एल नॉट यूज केलेला आहे, म्हणजे झिरो स्पॅन. याला काय म्हणायचं, एल नॉटला झिरो स्पॅन म्हणायचं. इथं सगळ्यांचे व्हॅल्यूज फॉर एक्झाम्पल ए नॉट, एक्स नॉट बार, हे सगळ्या व्हॅल्यूज कसे राहतात, झिरो राहतात. हे डम्मी स्पॅन म्हणून आपण सांगू शकतो याला. आणि हे कशासाठी यूज करतात इमॅजिनरी स्पॅन, टू कॅल्क्युलेट सपोर्ट मुवमेंट ऍट ए, टू कॅल्क्युलेट सपोर्ट मुवमेंट ऍट ए. आता फॉर एक्झाम्पल हा स्पॅन हे कोणता दिसतो, एवढंच पोर्शन कन्सिडर करा, हे तुमचा प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर आहे. कोणता आहे, प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर. मग इथं आपण एक वर्ड आपण काय म्हणलो, सीटीटीएम अप्लाय करण्यासाठी मिनिमम किती स्पॅन रिक्वायरमेंट आहे, 2 स्पॅन. तर इथं एकच स्पॅन दिसते. मग दुसरा स्पॅन कुठून आणता, युजिंग इमॅजिनरी झिरो स्पॅन. आता कळालं कशासाठी इम्पॉर्टन्स आहे इमॅजिनरी स्पॅनचं, टू मेक स्पॅन कम्फर्टेबल, टू मेक स्पॅन युजफुल इन सीसीटीएम मेथड. ठीक आहे. क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ थ्री मुवमेंट मध्ये यूज करण्यासाठी आपल्याला हा झिरो स्पॅनचा कन्सेप्ट यूज करायचा. आणि कुठे यूज करतो, जिथं सपोर्ट कसा आहे रे, फिक्स्ड आहे. जिथं कुठे यूज करतो, जिथं सपोर्ट फिक्स्ड आहे. ठीक आहे. तर काय दिले, वेन एंड्स ऑफ द कंटिन्युअस बीम्स आर फिक्स्ड देन इमॅजिनरी झिरो स्पॅन इज टेकन or considered to the left or right of the support as the case may be. म्हणजे कोणतेही केस राहू शकते, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड सपोर्ट फिक्स राहू शकतात. अँड द क्लॅपेरॉन्स थेरम इज अप्लाइड टू अन इमॅजिनरी स्पॅन अँड इट्स ऍडजस्टन्स. म्हणजे ह्या स्पॅन आणि ह्या स्पॅन मध्ये आपण कोणतं मेथड यूज करू शकतो, दॅट इज क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ थ्री मुवमेंट मेथड यूज करू शकतो. फ्रॉम द फॉलोइंग फिगर द कन्सेप्ट ऑफ झिरो स्पॅन इज वेल अंडरस्टूड. म्हणजे या डायग्राम मधून आपल्याला कळते की बाबा झिरो स्पॅन कसं दिसतो, आणि आपण ऍडजस्टंट कोणत्या ऍडजस्टंट स्पॅनला घेतो ते पण इथं या डायग्राम मध्ये दिसत आहे. द एंड ए इज फिक्स्ड, हेन्स assume an imaginary span ए नॉट ए. ठीक आहे. तर इथं ए नॉट ए म्हणून इथं कन्सिडर केलेलं आहे. किंवा मी प्रॉब्लेम्स मध्ये मॅक्झिमम प्रॉब्लेम्स मध्ये तुम्ही पण बघितलं असेल, आपण ए डॅश ए यूज करतो. ठीक आहे. तर ए डॅश ए यूज करतो, तुम्ही ए डॅश एच यूज करा, कारण की प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला ते कम्फर्टेबल वाटणार. ठीक आहे. चलो नेक्स्ट. कॉल्ड एज झिरो स्पॅन, त्या स्पॅनला आपण काय म्हणतो, झिरो स्पॅन. टू द लेफ्ट ऑफ ए सो एज टू अप्लाय क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ क्लॅपेरॉन्स थेरम फॉर द स्पॅन ए डॅश ए अँड ए बी. म्हणजे त्या ए डॅश ए अँड ए बी मध्ये आपल्याला इझिली काय करू शकतो, आपण कोणता मेथड यूज करू शकतो, क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ थ्री मुवमेंट मेथड यूज करू शकतो टू कॅल्क्युलेट सपोर्ट मुवमेंट ऍट सी. लक्षात आलं. चलो नेक्स्ट. आता डायरेक्टली प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. आता प्रॉब्लेम्स बघा वन बाय वन आपण बघू. याच्या अगोदर मी एक सिंपल प्रॉब्लेम घेतो. एसएफडीचं आहे. चलो हेच प्रॉब्लेम घेतो. ठीक आहे. तर काय म्हणले, कंटिन्युअस बीम एबीसी ऑफ युनिफॉर्म मुवमेंट ऑफ इनर्शिया. सगळ्यात महत्वाचं फॉर्म्युला कशावर डिपेंड राहते, तुमच्या मुवमेंट ऑफ इनर्शियावर म्हणजे प्रॉब्लेम बेस्ड राहतो. आणि इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, युनिफॉर्म आहे. कॅरीज अ सेंट्रल पॉइंट लोड ऑफ 85 किलो न्यूटन. कॅरीज अ सेंट्रल पॉइंट लोड ऑफ 85 किलो न्यूटन ऑन स्पॅन ए बी आणि युडियल ऑफ 30 किलो न्यूटन पर मीटर इज ऍक्टिंग ओव्हर एंटायर स्पॅन बीसी. म्हणजे बीसी वर 30 किलो न्यूटन पर मीटरचा युडीएल आहे आणि एबी स्पॅन वर सेंट्रल सीपीएल आहे 85 किलो न्यूटनचा. ठीक आहे. प्लॉट बीएमडी, प्लॉट बीएम डायग्राम म्हणजे काय, बेंडिंग मोमेंट डायग्राम. ठीक आहे.
हा बेंडिंग मोमेंट डायग्राम स्पॅन ए बी अँड बी सी त्याच्या स्पॅनचं लेंथ दिलेलं आहे 6 मीटर आणि 4 मीटर रिस्पेक्टिव्हली ए अँड सी आर सिम्पली सपोर्टेड आर सिम्पली सपोर्ट्स ठीक आहे यूज CTM किंवा CM TMT दॅट इज थ्री मुवमेंट थेरम ठीक आहे थ्री मुवमेंट थेरम तुम्हाला काय करायचंय यूज करायचं ठीक आहे तर फर्स्ट काय करणार मी पहिले डायग्राम ड्रॉ करून घेणार ठीक आहे चलो तर एक अजून एक स्पॅन आहे ते पण स्पॅन तुम्हाला ड्रॉ करायचं एक 6चा आहे आणि 4चा आहे 6 EB आहे त्याला थोडं छोटं डायग्राम घ्यावं लागेल ठीक आहे चलो तर इथं पण एक सपोर्ट आहे चलो हे झालं तुमचा ए सपोर्ट बी सपोर्ट आणि सी सपोर्ट तर AB वर CPL आहे म्हणजे सेंट्रल पॉइंट लोड आहे कितीचा 85 किलो न्यूटनचा आणि BC वर पूर्ण एंटायर स्पॅन वर UDL आहे ठीक आहे UDL आहे आणि UDL ची व्हॅल्यू किती दिली रे UDL ची व्हॅल्यू आहे 30 किलो न्यूटन पर मीटर UDL ची व्हॅल्यू काय काय दिलेली आहे 30 किलो न्यूटन पर मीटर दिलेली आहे आणि स्पॅन्स किती आहे त्याचे 6 मीटर आणि हे वालं 4 मीटर ठीक आहे तर हा 6 झाला म्हणजे CPL साठी किती होणार ह्या पोर्शन्स 3 मीटरच्या होणार आहे ठीक आहे चला आता वन बाय वन आपण काय करू प्रॉब्लेमला स्टार्ट करू स्टेप बाय स्टेप्स आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करू ठीक आहे तर फर्स्ट बघा कॅल्क्युलेशन ऑफ फ्री बीएम by assuming each span as SSB simply supported beam by assuming each span आता स्पॅन दोन दिसतात AB आणि BC तर त्याला काय अज्युम करायचं सिम्पली सपोर्टेड बीम आता स्पॅन AB तर AB चं पोर्शन काढून घ्या तर इथं CPL दिसतो मग 85 किलो न्यूटन 3 मीटर आणि हा टोटल स्पॅन आहे 6 मीटरचा हे A आहे हे B आहे आणि हा वाला सी घेऊ नका सी ऑलरेडी घेतलेला आहे तर हा काय घेणार तुम्ही डी घ्या काय घेणार डी घेणार आहे ठीक आहे चलो आता एम ए इक्वल्स टू इथं लिहा एम ए इक्वल्स टू एम बी इक्वल्स टू व्हॅल्यू किती राहणार रे 0 कसं काय कारण की एंड कसे आहेत रे आपण काय अज्युम केलं सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे एंड सिम्पली सपोर्ट आहे आणि तिथं मुवमेंटची किंमत किती राहणार 0 राहणार आहे आता एम डी ची किंमत सगळ्यांना माहित आहे सेंट्रल पॉइंट लोडला WL/4 येतो मग डब्ल्यू ची किंमत 85 इंटू एल ची किंमत आहे 6/4 करा 6/4 करा चला कॅल्क्युलेट करा किती येते बघा चला याची किंमत येणार मित्रांनो 85 इंटू 6/4 तर याची व्हॅल्यू येणार आहे 127.5 किलो न्यूटन ठीक आहे 127.5 किलो न्यूटन त्याच्यानंतर आता नेक्स्ट आता स्पॅन कोणता स्पॅन BC स्पॅन BC काढा सिम्पली सपोर्टेड बीम मग याच्यावर UDL आहे UDL कितीचा आहे रे UDL आहे 30 किलो न्यूटन पर मीटरचा आणि हा झाला तुमचा 6 मीटर AB ठीक आहे सॉरी AB नाही इथं तुमचा स्पॅन काय रे BC आणि इथं सेंटरला तुम्ही ई घेऊ शकता आणि सेंटरलाच कसं काय घेतलं कारण की मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे येते सेंटरलाच येतो UDL च्या केसमध्ये तर MB
इक्वल्स टू एम सी इक्वल्स टू 0. कसं काय एंड कसे आहेत सिम्पली सपोर्टेड. एम मॅक्सिमम कुठे येते एम ई ला आणि युडीएल ला माहित आहे तुम्हाला डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 8. तर डब्ल्यू ची किंमत किती आहे रे डब्ल्यू ची 30 आहे 30 इंटू एल ची किंमत 6 स्क्वेअर डिवायडेड बाय 8. तर ह्याची किंमत येणार 135. किती येते 135 किलो न्यूटन मीटर. आता हे व्हॅल्यू आलं की लगेच आपण कोणतं डायग्राम ड्रॉ करू शकतो दॅट इज ड्रॉइंग म्यू डायग्राम. जसं आपण फिक्स बीम मध्ये म्यू डायग्राम काढतो सेम तेच डायग्राम काढायचे आपल्याला. पण थोडं मेथड कसं आहे तर सीसीटीएम यूज करायचं आहे फॉर दी कंटिन्युअस बीम ड्रॉइंग म्यू डायग्राम. ठीक आहे. आता म्यू डायग्राम साठी बघा तरी ते एक लाईन घ्यावं लागेल मला. ठीक आहे. तर फर्स्ट बघा पॉइंट लोडला ट्रायंगल येतो ना 127.5 चा. तर हा झाला तुमचा 127.5 वाला. ठीक आहे. तर हा झाला तुमचा व्हॅल्यू 127. एक मिनिट मी स्पॅन थोडं वर काढतो. तर याची किंमत आहे 127.5. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे छोटाच काढावं लागेल कारण की 135 व्हॅल्यू मॅक्सिमम आहे आपल्याला. तर हा असं घेणार मी आणि एक 135 च पॅराबोला येणार कारण की युडीएल आपण काय काढतो फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम पॅराबोलिक शेप. ठीक आहे. तर ह्याला आपण काय म्हणू मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट कुठे येतो 135. हा 127.5. याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू द्या. याला आपण पॉझिटिव्ह शेप म्हणजे या शेपला पॉझिटिव्ह चिन्ह द्या. तर हा डायग्राम होणार तुमचा विच डायग्राम म्यू डायग्राम. आणि म्यू डायग्राम कशामध्ये मेजर करतो आपण किलो न्यूटन मीटर. म्हणजे त्याच्या व्हॅल्यूजचं जे युनिट आहे त्या युनिट काय राहणार किलो न्यूटन मीटर राहणार आहे. ठीक आहे. लक्षात आलं आता. चलो आता नेक्स्ट स्टेप. आता काय करायचं आता तुम्हाला सीसीटीएम अप्लाय करायचं ना. कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिॲक्शन सपोर्ट रिॲक्शन कशाला कारण जे सेफ्टी लागणार नाही ना. तर तुम्ही काय करायचं इथं कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट मुवमेंट लिहा कारण की आपण सीसीटीएम सपोर्ट मुवमेंट कॅल्क्युलेशन साठीच यूज करतो. ठीक आहे. तर इथं कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट मुवमेंट्स बाय अप्लाइंग किंवा बाय युजिंग करा युजिंग वर्ड इथं यूज करायचा युजिंग सीटीटीएम म्हणजे काय क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ थ्री मुवमेंट. आता स्पॅन कोणतं घ्यायचं मिनिमम किती लागतात 2 स्पॅन आणि कोणत्या स्पॅन मध्ये अप्लाय करतो एबी अँड बीसी मध्ये. कोणत्या स्पॅन मध्ये एबी अँड बीसी मध्ये. ठीक आहे. तर बघा आता एम ए L1 प्लस ट्वाइस एम बी L1 प्लस L2 प्लस MC L2 in bracket minus of 6A1 x1 bar divided by 6A1 x1 bar divided by L1 plus 6A2 x2 bar divided by L2. ठीक आहे डिवायडेड बाय L2. आता वेअर एम ए इक्वल्स टू एम सी इक्वल्स टू किती आहे रे 0. ऑलरेडी त्या सपोर्ट्स कसे आहेत रे ऑलरेडी त्या सपोर्ट्स सिम्पली सपोर्टेड आहेत. ऑलरेडी कसे आहेत सपोर्ट्स सिम्पली सपोर्टेड आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं L1 ची किंमत 6 मीटर आहे म्हणजे पोर्शन हा म्हणजे एबी स्पॅन साठी L1 राहील आणि बीसी स्पॅन साठी L2 राहील. त्याच्यानंतर L2 ची किंमत किती आहे
4 मीटर. करेक्ट. त्याच्यानंतर A1 म्हणजे काय, एरिया ऑफ म्यू डायग्राम फॉर स्पॅन AB. फॉर स्पॅन AB. आता शेप कोणतं दिसतं, ट्रायंगल. मग हा बेस इंटू हाईट. बेस म्हणजे आपलं काय राहणार, स्पॅन, आणि हाईट 127.5. तर याची किंमत येईल मित्रांनो 382.5. ठीक आहे. आणि A2 ची किंमत, पॅराबोला आहे तर सगळ्यांना माहित आहे 2/3 बेस इंटू हाईट. बेस म्हणजे काय आपलं स्पॅन, आणि हाईट म्हणजे 135 राहणार आहे. तर इथं 2/3 इंटू 4 इंटू 135. मग ह्याची किंमत येईल 360. ठीक आहे. त्याच्यानंतर X1 बार कुठून घेतो, मॅक्झिमम पोराला कळत नाही. X1 बार कुठून घ्यायचं, फ्रॉम एंड सपोर्ट. ज्या सपोर्ट मध्ये तुम्ही किंवा ज्या स्पॅन मध्ये तुम्ही अप्लाय करत आहात, दोन स्पॅन मध्ये, त्या स्पॅनच्या एंड सपोर्ट्स पासून X1 बार आणि X2 बार घेतो. आता X1 फ्रॉम ए घ्यावं लागेल. आता हे एक्झॅक्टली सेंटरला पडते, कारण की CPL आहे, सेंट्रल पॉइंट लोड. मग कुठे येईल इथं, L1/2 ला, म्हणजे 6/2. मग व्हॅल्यू किती राहणार, 3 मीटर. त्याच्यानंतर X2 बार कुठून अप्लाय का, म्हणजे कुठून घेतो आपण, फ्रॉम C. L2 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4/2, म्हणजे किती येणार हे, 2 मीटर. CPL आणि UDL ला L/2 राहतो त्याचा सेंट्रॉइड. ठीक आहे. चलो, आता सगळ्या व्हॅल्यूज टाकून टाका. सगळ्या व्हॅल्यूज फाइंड केलेल्या आहेत. याची किंमत 0 येईल, याची किंमत 0 येईल. ठीक आहे. आणि बाकीच्या किंमतचं ऍडिशन करा. आता L1 प्लस L2 म्हणजे 10. 10 इंटू 2 केलं तर किती येईल, हे 20 MB इक्वल्स टू मायनस ऑफ, चला व्हॅल्यूज टाकून द्या, 6. A1 ची किंमत किती आहे रे, A1 ची किंमत आहे 382.5 इंटू X1/3 डिवायडेड बाय L1 6 प्लस 6 इंटू 360 इंटू 2 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. तर ह्याचं व्हॅल्यू येणार एक मिनिट, 6 इंटू 382.5 इंटू 3 डिवायडेड बाय 6 प्लस 6 इंटू 360 इंटू 2 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 20 केला तर बघा मित्रांनो, MB ची किंमत आहे -111.37 किलो न्यूटन मीटर. आणि ह्याच्यानंतर आपण काय काढतो, ड्रॉइंग विच डायग्राम, ड्रॉइंग म्यू डॅश डायग्राम अँड कोणता डायग्राम, फायनल BMD. जसं आपण फिक्स बीम मध्ये काढला, सेम त्याच पद्धतीनं या पोर्शन साठी आपल्याला काढायचं आहे डायग्राम. ठीक आहे. तर बघा, आता इथं तर 0 आहे, इथं 0 आहे. 1 1 1 म्हणजे छोटं येईल कुठं, ऍट B. मग हा ट्रायंग्युलर पोर्शन दिसल असा वाला. करेक्ट आहे. एक मिनिट. ठीक आहे. तर हा व्हॅल्यू किती आहे, 111.37. आणि या डायग्राम पूर्ण निगेटिव्ह मध्ये राहतो, आणि या डायग्रामला नाव काय दिलं, म्यू डॅश डायग्राम किलो न्यूटन मीटर. ठीक आहे. चला आता नेक्स्ट, फायनल BMD काढायचं बाय सुपर इम्पोजिंग म्यू डायग्राम आणि म्यू डॅश डायग्राम. ठीक आहे. हा 135, हा 127.5, आणि इथं कुठं तरी तुमचा 1111.37 राहणार आहे. ठीक आहे. हा झाला तुमचा निगेटिव्ह डायग्राम, हा झाला तुमचा पॉझिटिव्ह डायग्राम, आणि हा झाला तुमचा पॉझिटिव्ह डायग्राम. याला आपण कोणता डायग्राम म्हणतो, फायनल BMD. आणि कशामध्ये मेजर करायचं, किलो न्यूटन मीटर मध्ये मेजर करायचं. ठीक आहे. तर हा क्वेश्चन एकदम सोपा होता. आता येण्याचे चान्स, आता ह्याच्यामध्ये चेंजेस काय होतात, चेंजेस लोडिंगचा होणार. पॉइंट लोड येईल, UDL येईल, किंवा UDL पॉइंट लोडचं कॉम्बिनेशन, जे की आता मी सॉल्व्ह केलेलं आहे, एवढं चेंज होणार आहे. ठीक आहे. आणि समजा ह्याच्यामध्ये एंड A किंवा एंड C काय होणार, फिक्स्ड होणार. ठीक आहे. फिक्स सपोर्ट आला तर तुम्हाला माहित आहे कन्सेप्ट कोणता यूज करता, कन्सेप्ट ऑफ इमॅजिनरी
स्पॅन यूज करायचं. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ इमॅजिनरी स्पॅन यूज करायचं. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट प्रॉब्लेम. हा, इथं सगळ्यात महत्वाचं आहे. काय दिलेलं आहे? कॅल्क्युलेट सपोर्ट मोमेंट्स फॉर अ बीम ॲज शोन इन फिगर नंबर 8 दिलाय. यूज थ्री मोमेंट थिरम. ठीक आहे, चला आता काय करायचं? पहिले तुम्ही काय करा, नवीन स्लाइड घ्या, किंवा मी कंबाईन डायग्राम काढून देऊ का तुम्हाला? डायग्राम तर विचारले नाही, तर कंबाईन काढलं तरी जमते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर मी कंबाईनच डायग्राम काढणार याच्या खालीच, आणि कंबाईन डायग्राम कसं काढायचं ते तुम्हाला सांगू. ठीक आहे, डायग्राम विचारलं नाही तर काढू नका, बट तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर बघा, कोणाकोणाला कन्फ्युजन होतं. UDL ला ए व्हॅल्यू काय येणार, त्याच्यानंतर पॉईंट लोडला ए व्हॅल्यू काय येणार, CPL आणि EPL ला. त्याच्यासाठी विदाउट एनी कन्फ्युजन तुम्ही काय करायचं, डायग्राम कंपल्सरी, नाही विचारलं तरी काढून घ्यायचं. टाइम भरपूर आहे, 4 तासाचा पेपर आहे. लक्षात आलं? चलो आता बघा, ऍज युजल बघा, इथं कन्सेप्ट ऑफ काय यूज केलं रे, इमॅजिन ऑलरेडी दिलेलं आहे बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला मेन्शन करून दिलंय कन्सेप्ट ऑफ इमॅजिनरी स्पॅन यूज करा म्हणून. तर L0 दिलंय, आणि इथं स्पॅन AB दिलेला आहे. तर AB वर काय काय दिसतो? AB वर आहे तुमचं 20 किलो न्यूटनचा लोड, आणि त्याच्यानंतर BC पोर्शन जे आहे ते ओरँग आहे, आणि C वर 30 किलो न्यूटनचा लोड आहे. किती डिस्टन्स? दॅट इज डिस्टन्स 1 मीटर फ्रॉम B. ठीक आहे, चला तर फर्स्ट स्टेप ऍज युजल काय करतो, जे की काय राहते, कॅल्क्युलेशन ऑफ 3 PM by assuming each span as which beam? SSB, simply supported beam. आता एकच स्पॅन आहे आपल्याकडं, स्पॅन कोणता आहे? AB. ठीक आहे, तर बघा आता, आणि AB वर काय दिसतो? UDL आहे. UDL कितीचा आहे रे? UDL आहे 20 किलो, 20च आहे का, एकदा चेक करू दे. 20 आणि 3 मीटर, करेक्ट, 20 किलो न्यूटन पर मीटर, आणि हे 3 मीटर आहे AB. तर बघा, MA इक्वल्स टू MB इक्वल्स टू किती राहणार व्हॅल्यू? 0. कसं काय? कारण की एंड कशी आहेत रे, एंड आपण काय अज्युम केलं, म्हणजे त्या स्पॅनला आपण काय अज्युम केलेलं आहे, सिम्पली सपोर्टेड बीम अज्युम केलंय, आणि सिम्पली सपोर्टेडला फ्री बेंडिंग मोमेंटची किंमत किती राहणार? 0 राहणार. आणि M मॅक्झिमम जे आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू किती राहील UDL साठी? WL² डिवायडेड बाय 8. आपण प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये हाच फॉर्म्युला यूज केला होता. तर 20 इंटू L² म्हणजे 3² डिवायडेड बाय 8, व्हॅल्यू किती राहील बघा, 20 इंटू 3² डिवायडेड बाय 8. तर हे 22.5 राहणार. किती? 22.5 किलो न्यूटन मीटर राहणार. M मॅक्झिमम. एकच स्पॅन आहे, एकच बेंडिंग मोमेंट येईल, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. देअरफॉर डायरेक्टली काय करायचं, इथं ड्रॉइंग काय लिहायचं? म्यू डायग्राम. ठीक आहे, ड्रॉइंग म्यू डायग्राम. आता इथं डायग्राम विचारलं नाही तरी तुम्ही इथं स्टेटमेंट लिहून ठेवायचं, ड्रॉइंग म्यू डायग्राम. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 म्हणाल, स्टेप नंबर 2. ठीक आहे, आता स्टेप नंबर 2 काय रे? कॅल्क्युलेशन ऑफ
सपोर्ट मोमेंट बाय अप्लाइंग किंवा युझिंग CTTM म्हणजे काय, क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ थ्री मोमेंट. आता कशा कशामध्ये यूज करायचं तिथं ऑलरेडी इमॅजिनरी स्पॅन दिलेला आहे, A0A अँड AB मध्ये यूज करावं लागेल. करेक्ट आहे का? या स्पॅन मध्ये तुम्हाला CCTM यूज करावं लागेल. ठीक आहे, चलो आता वन बाय वन फॉर्म करूत आपण इक्वेशन. MA0 L0 करेक्ट आहे का, प्लस 2MA. बघा इथं किती टाइम्स आहेत, ए 2 टाइम्स, म्हणजे मुवमेंट पण किती टाइम्स येईल, सपोर्ट मुवमेंट एक लेफ्ट हँड मुवमेंट येईल, म्हणजे लेफ्ट क्लॉकवाईज मुवमेंट आणि अँटी क्लॉकवाईज 2 टाइम्स येईल ऍट इंटरमिडिएट सपोर्ट ए. 2MA L0 प्लस L1 प्लस MB L2 इक्वल्स टू मायनस ऑफ 6A1 A0 L0 divided by x0 bar divided by L0 plus 6A1 x1 bar divided by L1. आता मी ऑलरेडी सांगितलं होतं, नॉटच्या सगळ्या व्हॅल्यूज काय राहतात रे, झिरो. नॉटच्या सगळ्या व्हॅल्यूज काय राहतात, झिरो राहतात. जिथं L0 x0 बार आणि A0 बार दिसतो किंवा A0 दिसतो तर तिथं व्हॅल्यू झिरो करून घ्यायचं ऑलरेडी. ठीक आहे, ऑलरेडी ते व्हॅल्यूज काय राहणार, झिरो. कसं काय, कारण की ते स्पॅन कोणता आहे, इमॅजिनरी, आणि इमॅजिनरीच्या स्पॅनच्या व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यूज जे पॅरामीटर्स आहेत ते झिरो कन्सिडर करतो. ठीक आहे, वेअर L1 इक्वल्स टू किती आहे, L1 ची किंमत आहे 3 मीटर, कारण की पोर्शन कशामधला, AB मधला, AB मधला स्पॅन 3 मीटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट A1 ची किंमत 2/3 बेस इंटू हाईट, बेस म्हणजे स्पॅन आणि हाईटची किंमत 22.5 आहे. आणि त्याच्यानंतर x1 बार इक्वल्स टू, x1 कुठं पडते, L1/2 ला पडतो, म्हणजे 3/2 ला, म्हणजे हे 1.5 मीटर येणार. ठीक आहे, तर एरियाची किंमत आहे 2/3, बेसची किंमत 3 इंटू हाईटची किंमत 22.5, म्हणजे हे व्हॅल्यू येणार 45. किती येणार, 45. ठीक आहे, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 2MA, हा 2MA इंटू L1. आता इथं 2 इंटू L1 केलं तर हे 6MA येईल, इक्वल्स टू मायनस ऑफ 6 इंटू 45 इंटू 1.5 डिवायडेड बाय 3. 1.5 डिवायडेड बाय 3 आफ्टर कॅल्क्युलेशन ह्याची किंमत किती येईल रे, तर हे 22, काय बोलते, तर हा कोणता झाला तुमचा फायनल BMD डायग्राम, एकदा चेक करून घ्या.